पार्थ पवारांबद्दलची एक मोठी बातमी येते। पार्थ पवार सिल्वर ओक वरती पोहोचलेले। शरद पवारांचं मुंबईतलं निवासस्थान सिल्वर ओक इथं पार्थ पवार पोहोचलेले। ती दृश्य आपण फक्त एबीपी माझावर पाहतायत। काल अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार यांची सिल्वर ओक वरती बैठक झाली। आज मंत्रालयामध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे भेटले आणि त्यानंतर आता पार्थ पवार आपल्या आजोबांना भेटण्यासाठी, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांना भेटण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत नेमके आणखी कोण कोण नेते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही, पण आताच्या घडीची महत्त्वाची घडामोड आहे। कारण कालच्या या घटनांमुळे फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही प्रमाणात चर्चा सुरू झाली। विरोधक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे। या बातमीवरती आपण आहोत। पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत सिल्वर ओक या त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी। ही पुन्हा एकदा दृश्य बघूयात आपण। ही दृश्य आपण फक्त एबीपी माझावर पाहताय, जेव्हा पार्थ पवार सिल्वर ओक वरती भेटायला आले शरद पवार यांना। बराच वेळ ते उतरले नाहीत, स्वाभाविक आहे, कदाचित माध्यमांना बघून ते थांबले असतील, मात्र त्यानंतर उतरले आणि माध्यमांशी न बोलता थेट आपल्या या निवासस्थानामध्ये, शरद पवारांच्या निवासस्थानी ते गेलेले आहेत। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी या बातमीबद्दलचे अपडेट्स आपल्यापर्यंत देते। रश्मी। प्रसन्न, आपण पाहतो आहे ज्या पद्धतीने शरद पवार यांचं वक्तव्य होतं त्यानंतर कुठेतरी नाराजी होती, विशेषतः पार्थ पवार नाराज होता। आणि आज जी माहिती मिळते की पार्थ पवार जे आहेत ते आपली आत्या सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। सिल्वर ओकला ही भेट होत आहे। थोड्याच वेळात जसं आपण व्हिज्युअलमध्ये दाखवतोय तसं पार्थ आलेले आहेत। अगदी 2 दिवसापूर्वी रात्री देखील पार्थ अशाच पद्धतीने सिल्वर ओकला आले होते, तेव्हा देखील सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली होती। तरी त्यानंतर शरद पवारांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे कुठेतरी पार्थ नाराज होता, परंतु आपण बघतोय की कुठेतरी हा संपूर्ण जो प्रसंग आहे, जी चर्चा चालू आहे ते कुठेतरी थांबवण्यासाठी पुन्हा एकदा आजची जी बैठक आहे ती महत्त्वाची आहे। आता सुप्रिया सुळे असतील, शरद पवार हे पार्थशी बोलतील आणि हा विषय जो आहे आज संपण्याची दाट शक्यता आहे। प्रसन्न। रश्मी, यानंतर जर का हे सगळं तू म्हणतेस तसं झालं तर पार्थ माध्यमांशी बोलू शकेल आणि कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकेल? कारण ज्या प्रकारे आता हा थोडासा विसंवाद बघायला मिळाला त्यानंतर कोणते मुद्दे असू शकतील? एक तर पार्थ सध्या तसे राजकारणात सक्रिय नाही आहेत, परंतु ते आपली एक भूमिका मांडत आहेत। नक्कीच आपण जसं म्हणतो की राष्ट्रवादीमध्ये स्वतः सुप्रिया सुळे देखील म्हणाले होते की प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, परंतु जेव्हा पार्थ यांनी एखादी भूमिका मांडली त्यामुळे पक्ष अडचणीत आला, तेव्हा मात्र आक्षेप घ्यावा लागला आणि हा आक्षेप आलेला आहे। आणि त्यानंतर शरद पवार यांची ही रिॲक्शन आली आहे। त्यामुळे नक्कीच एक तर पार्थ पवार यांना नवीन जबाबदारी मिळेल का पक्षामध्ये, आणि किंबहुना त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे, पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका असू नये। आणि त्याच वेळेला वडील अजित पवार देखील एक प्रमुख पदावर आहे, त्यामुळे कुटुंब आणि त्याच वेळेला आपण बघतो पक्ष आणि सरकार ह्या तिन्ही पातळ्यांवर कशा पद्धतीने पार्थ यांची भूमिका असली पाहिजे यावर नक्कीच कुठे ना कुठे चर्चा आजच्या बैठकीत ही अपेक्षित आहे। पार्थ पवार जे नाराज झाले आहे शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर, तर कुठेतरी समजवण्याचा एक प्रयत्न होईल। कारण राष्ट्रवादीच्या आपण सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी आज सांगितलेलं आहे, आजोबा जर एखादी गोष्ट बोलत असतील तर ते कुटुंबामध्ये चालतं, त्यामुळे कुठेतरी पार्थ जर दुखावला असेल तर हे समजवण्याचे प्रयत्न देखील केले जातील, विशेषतः कुटुंबाकडून। रश्मी, या बैठकीमध्ये कोण कोण आहेत असू शकतं? पार्थ एकटेच आले आहेत का गाडीमध्ये अन्य कोणी सुद्धा आहे का? या बैठकीच्या स्वरूपाबद्दल सुद्धा कोण कोण असेल? प्रसन्न, या बैठकीत फक्त पार्थ आले आहे। जसं आपण बघतो आहे की पार्थचं मन कुठेतरी दुखावलं आहे, कारण जे वक्तव्य होते ते शरद पवार यांचं होतं, त्यामुळे या बैठकीला देखील पार्थच आहे। आत्या ज्या आहेत सुप्रिया सुळे त्या पहिल्यांदा पार्थशी बोलणार आहे आणि नंतर गरज पडली तर अर्थातच पार्थ आणि शरद पवार यांची भेट होऊ शकेल, परंतु आजची जी बैठक आहे ती महत्त्वाची सुप्रिया सुळे आणि पार्थ या दोघांमध्ये होणार आहे। आपल्याला आठवत असेल पार्थ यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला देखील सांगितलं होतं की ते राजकीय सल्ला किंवा मार्गदर्शन कोणाचं घेत असते तर आत्या सुप्रिया सुळे यांच्याकडनंच, त्यामुळे नक्कीच आज ते दोघं बसतील, चर्चा करतील। 2 दिवसाआधी पण त्यांची चर्चा झाली होती, आज पुन्हा याबाबतची चर्चा होईल। रश्मी, या सगळ्या बैठकीमध्ये या 2 दिवसांमध्ये अजित पवारांचं मौन खूपच सूचक आहे। अशा वेळी ही भेट घडवून आणण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा सुद्धा महत्त्वाचा रोल असेल ही भेट घडवून आणण्यामागे?
नक्कीच पार्थबाबत ही गोष्ट आहे जी समजून घेतली पाहिजे. पार्थला कायमच सुप्रिया सुळे यांनी सांभाळून घेतलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला आठवत असेल ज्या दिवशी अजित पवारांनी राजीनामा दिला होता त्या दिवशी देखील पार्थ पवार अतिशय कुठेतरी दुःखी होते आणि जेव्हा ते आपल्या घरातून निघाले होते चर्चगेटवरनं ते थेट सिल्वर ओकला आले त्या दिवशी देखील सुप्रिया सुळे यांनीच त्यांना सांभाळून घेतलं होतं. त्यामुळे राजकारण असो आणि कुटुंब असो एक जी गोष्ट असते किंवा सांभाळून घेण्याची जी गोष्ट आहे ती नेहमीच सुप्रिया सुळेंनी ही भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे ह्या आत्या किंवा पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्या ह्यापेक्षा देखील आत्या म्हणून जास्त आहेत. त्यामुळे पार्थला नेहमीच समजावणं त्याची काळजी घेणं हे सुप्रिया करत आलेत आणि आज देखील सुप्रिया सुळे यांची तीच भूमिका असणार आहे. रश्मी, आता हे जी दृश्य आम्ही बघतोय जी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत की लगबगीनं पार्थ बंगल्यावरती जात आहेत अशीच दृश्य आपण आता मधल्या काळात काही महिन्यांपूर्वीच बघितली होती. अजित पवार असेच गेले होते आणि ती एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावरती आपण पाहिली होती आणि चॉकलेट घेऊन गेले होते ते. सुप्रिया सुळे पण त्यावेळी घरी होत्या. आजही अशी स्थिती आहे. आता कोण कोणाचं तोंड गोड करणार आहे? आणि आता ह्यावेळेस खरं तर नाराज आहेत ते पार्थ आहेत. त्यामुळे चॉकलेट जर द्यायची वेळ असेल तर ती आत्याच देईल आपल्या भाच्याला. कारण ज्या पद्धतीने आपण जसं म्हणतो की कुटुंबामध्ये खरं तर लहान मुलांना जे मोठे असतात ते बोलतच असतात. प्रश्न इथे असा होता की पार्थने एक सार्वजनिकरित्या भूमिका मांडली त्यानंतर सार्वजनिकरित्या आजोबांनी त्याला एक किंवा पक्षप्रमुखांनी त्याला एक गोष्ट व्यक्त केली होती जी खूप कुटुंबासाठी आणि विशेषतः पार्थ यांना दुखावणारी होती. कारण त्यांचं राजकीय करिअर आता सुरू झाले अशा वेळेला आजोबांनी सार्वजनिकरित्या हे बोलणं हे त्यांच्या कर्तृत्व क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणार होतं. त्यामुळे कुठेतरी मन दुखावलं असेल तर घरातले आपण जसं बघतो की इतर जी वडीलधारी व्यक्ती आहेत ते समजावून सांगतात मुलांना की तुम्ही रागवू नका ह्या गोष्टींकडे. तर हे दोन्ही जे आहे एक पिढी जी आहे खूप मोठं पिढ्यांचं अंतर आहे शरद पवार असतील आणि पार्थ पवार ह्यांच्यामध्ये. तर हे पिढ्यांचं जे अंतर आहे ते देखील एक समजावून त्यांच्यामध्ये सुसंवाद असावा ह्याचे प्रयत्न जे आहेत ते सुप्रिया सुळेंकडनं याआधी देखील झाले आणि आज देखील होण्याची शक्यता आहे. रश्मी, मग आता या भेटी गाठीनंतर ही जी काही भेट प्रस्तावित आहे होणार आहे त्यानंतर या 2 दिवसावरच्या वादावरती अखेर पडदा पडला असं आपण म्हणू शकतो? अपेक्षा तीच आहे प्रसन्न. खरं तर जेव्हा परवा देखील पार्थ हे सुप्रियाताईंना भेटले होते त्यानंतरच खरं तर ही चर्चा सुरू होती की त्यांनी ज्या काही भूमिका मांडल्या ह्याबाबतचं एक क्लॅरिफिकेशन झालेलं आहे. गोष्टी संपलेल्या आहेत. प्रश्न फक्त इतकाच होत होता सुशांत सिंग प्रकरणी जेव्हा महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना मुख्यमंत्री आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे कुठेतरी अडचणीत येत होते तेव्हा पार्थ पवार यांची जी भूमिका आहे ती महाविकास आघाडीला अडचणीत टाकणारी होती. इतर ज्या गोष्टी असतात ज्या कुटुंबाच्या पातळीवर असतात त्या कुटुंबामध्ये सॉल्व्ह केल्या जातात परंतु सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर जेव्हा एखादी भूमिका व्यक्त करतात तेव्हा त्याचा फटका हा फक्त पक्षाला नाही तर सरकारला देखील बसत असतो. आणि महाविकास आघाडीमध्ये असेही 3 पक्ष आहेत त्यामुळे अनेक विसंवाद किंवा मतभेदाचे प्रसंग येत असतात. त्यामुळे आपण बघतोय की कुठेतरी शरद पवार यांची ही रिॲक्शन होती आणि अर्थात त्यानंतर पार्थ पवार जे दुखावले आहेत की खूप टोकाची रिॲक्शन होती ती. आणि म्हणूनच आपण बघतोय की परत एकदा कुटुंबाकडनं हे प्रयत्न आहेत की ही जी गोष्ट आहे ती इथंच थांबावी. अजूनही रश्मी, तुम्ही आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत अभय देशपांडे आपले राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. अभयजी, आपण थोड्याच वेळापूर्वी बोलत होतो आणि आता थेट पार्थ पवार यांची सिल्वर ओक वरची भेट. बरोबर आहे. नाही, निश्चितपणे मला वाटतं की कुटुंबातला हा जो प्रश्न निर्माण झाला होता तो सोडवण्याचा प्रयत्न नेहमी जसा पवार कुटुंबाकडून होतो तसाच हा यावेळी पण होतोय. म्हणजे विशेषतः कालच्या त्या वक्तव्यानंतर ते वक्तव्य तसं झोंबणारं होतं आणि ते वक्तव्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील रात्री सिल्वर ओकवर आले, त्यांची चर्चा झाली. त्यानंतर आणखी काही नाराजी शिल्लक असेल किंवा अजित पवारांना ते कुठं रुचलं नसेल तर ते आणखी पडसा भिंतू नये म्हणून स्वतः सुप्रियाताई आज मंत्रालयात गेल्या. वाटतं की हे सगळं प्रकरण इथेच थांबवावं आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न करण्याचा प्रयत्न होईल याच्यामध्ये सुप्रियाताईंचा रोल मागच्या वेळेस प्रमाणेच यावेळेसही मोठा रोल दिसतोय त्यांचा. कारण त्यांनी सुरुवातीपासून भूमिका घेतली होती की ठीक आहे वक्तव्य केलं, त्यांचं व्यक्तिगत मत आहे, आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे, पण एवढं पण वेगळी मतं समजून घेणार नाही का अशी प्रतिक्रिया त्यांनी परवा आपल्याकडे व्यक्त केली होती. परंतु असं वारंवार होतून पक्षाची अडचण होते. त्यातून मला वाटतं की काल उद्वेग पवारांनी तो व्यक्त केला. पण एक निश्चित आहे की पुढच्या काळामध्ये पार्थ पवार यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा कधी लपवलेल्या नाहीयेत. त्याच महत्वाकांक्षेतून त्यांनी थोडीशी नाराजी पत्करून कुटुंबाची मावळमधून निवडणूकही लढवली होती. परंतु त्यांना यश आलं नाही आणि त्यावेळेसपासून ते राजकारणापासून जरा बाजूला आहेत. तर त्यांना कुठेतरी राजकारणात काहीतरी स्थान द्यावं, काहीतरी जबाबदारी द्यावी
अशा पण दृष्टीने पण मग मला अभयजी वाटतं हे की जे पुढच्या स्थान काळामध्ये देणं प्रयत्न आहे होऊ ते आता असं आहे की ते विधान परिषद वगैरे आपल्याला कल्पना नाहीये, मग उरली दुसरी जागा म्हणजे राष्ट्रवादीच्या मुख्य अशा नेतृत्वाच्या फळीमध्ये, सचिवपदी, संघटनात्मक रचनेमध्ये असं स्थान दिलं जाईल? नाही, निश्चितपणे त्यांना आज ते कुठेच पक्षात कुठेच कार्यरत नाहीत. हो. तर मला वाटतं काही ना काही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाईल. ती जबाबदारी काही ऍक्टिव्ह ठेवलेली आहे. शेवटी काय प्रसन्न एम्प्टी माइंड जे असतं हो. आणि राजकीय महत्वाकांक्षा तुमच्या पूर्ण होत नाही, त्यातून हो. असे बरोबर आहे. वक्तव्य येतात. मग त्यामुळे मला वाटतं की पुढच्या काळामध्ये पक्षाच्या धोरणानुसार तुम्ही काम करत राहा. सक्रिय काम करण्याची इच्छा असेल तुमची तर तुम्हाला जबाबदारी सोपवली जाईल. अशा पद्धतीने कदाचित त्याच्यावर तोडगा निघू शकतो आणि हा सगळं वादळ जे आहे ते इथेच शमवण्याचा प्रयत्न मला वाटतं की आजच होतं, कारण त्याची चर्चा खूप झाली आहे. म्हणजे ज्यांना पार्थ पवार किती सक्रिय आहेत हे माहिती आहे, त्यांनी याला वेगळा अर्थ दिला नाही. पण राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये आज राष्ट्रवादीमध्ये 2 फळ्या, एक सीबीआय वरून राष्ट्रवादीमध्ये फूट, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं जात होतं. तर मला वाटतं की त्याला कुठे ना कुठेतरी पूर्णविराम देण्यासाठी आजच्या बैठकीत अभयजी तुम्ही आमच्यासोबत राहा. आपण पुन्हा एकदा रश्मी पुराणिक यांच्याकडे जाऊयात. रश्मी, ही बैठक किती काळ चालू शकते आणि जसं मी मगाशी सुद्धा विचारलं की यानंतर जर का हा वाद शमला असेल तर पार्थ मीडियाला फेस करतील? नक्कीच खूप शक्यता आहे, कारण पार्थ यांच्या संपर्कात आम्ही देखील राहण्याचा प्रयत्न केला. पार्थ यांनी हे स्पष्ट केलं आहे की जेव्हा वेळ असेल तेव्हा मी नक्की बोलीन, जी माझी भूमिका आहे तेव्हा मी ती नक्की मांडीन. प्रश्न जसा होता की आज खरं तर आत्याशी ते बोलायला आले आहेत, म्हणजे त्यांना जे खटकलं आहे किंवा त्यांना जी अपेक्षा आहे ते कुठे ना कुठे ते मांडतील, आत्याकडे देखील मांडतील, सुप्रिया सुळेंकडे मांडतील, पक्षाच्या त्या महत्त्वाच्या नेत्या आहेत आणि त्यानंतर कुठेतरी तोडगा काढला जाईल. जसं प्रसन्न आपण आता विचारत होतो त्यांना पक्षात काही पद मिळेल का, तर आठवत असेल की शरद पवार यांनी वारंवार भूमिका मांडली. जेव्हा राहुल गांधी परदेशात जायचे तेव्हा शरद पवारांची भूमिका असायची की राजकारण हे असं आहे की तो 24 आवर्स जॉब आहे, तुम्हाला नेहमी तिथं असलं पाहिजे, नेहमी लोकांमध्ये गेलं पाहिजे. असं होऊ शकत नाही की तुम्ही ऑन ऑफ होता आहेत राजकारणामध्ये. त्यामुळे कुठेतरी जर पार्थ पवार ऍक्टिव्हली राजकारणात येणार असतील आणि पद देणार असेल तर ही अपेक्षा त्यांच्याकडनं असणारच आहे की त्यांनी तितकं ऍक्टिव्ह राजकारणात राहणं. जसं अजित दादांना बघितलं जातं, सकाळी 8 वाजल्यापासून ते मंत्रालयात असतात, रात्री 8 पर्यंत थांबतात, सर्व लोकांशी ते सतत भेटत असतात, कधी बारामती कधी पुणे, सतत दादा अगदी करोना काळात देखील ऍक्टिव्ह आहे. स्वतः शरद पवार फिरतात ह्या वयामध्ये. त्यामुळे कुठेतरी ही अपेक्षा असेल की जेव्हा तुम्हाला पक्ष संघटनेत एखादी जबाबदारी हवी असेल, पद हवे असेल, तर तितकंच डेडिकेशन जे सिनियर पवार अजित पवार यांनी दाखवलं तितकंच डेडिकेशन हे या तरुण पिढीकडनं देखील अपेक्षित आहे, कारण त्यांनी तितकं काम केलं आहे. रश्मी, आता हे बघावं लागेल की हे धडे शिकवले आणि गिरवले जातील का, हे धडे शिकवले आणि गिरवले जातील का, आणि त्यासाठी बैठक झाल्यानंतर पार्थ पवार माध्यमांना सामोरे जातील का. पण तोपर्यंत आपण वेळोवेळी अपडेट जाणून घेणार आहोत. रश्मी, तुमच्याकडनं लाईव्ह साठी तुमच्याकडे येत राहणार आहोत. तुर्तास फक्त आपण तात्पुरता इथे थांबतोय. अभय देशपांडे सुद्धा आपल्यासोबत होते. धन्यवाद अभयजी, तुम्ही केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी.